एनसीपी दोन्ही शिवसेना यांच्यामधल्या 70% श्रीमंत ओबीसीना ज्या जागा देण्यात आलेल्या आहेत त्याच्यापैकी कोणाला काढायचं हा एक राजकारणाचा खेळ राहणार असं मी त्या ठिकाणी मानतोय। त्यामुळे आम्ही असं मानतोय की मराठा समाजाचं मतदान हे वन साइडेड होण्याची पूर्ण असणारी शक्यता आहे आणि दुसऱ्या बाजूस ओबीसी आपल्या स्वतःचं आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी ओबीसी हा वन साइडेड जाईल अशी असणारी एक परिस्थिती आहे। आमचा दावा आहे की ओबीसी हा असणारा मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीकडे शिफ्ट झालाय अशी परिस्थिती आहे। दुसरा आरक्षणाचं जे आहे ते एससीचं आरक्षण आहे, एसटीचं आरक्षण आहे। या संदर्भात वर्गीकरण आणि क्रीमी लेयर याला सर्वच नॅशनल पॉलिटिकल पार्टीजनी पाठिंबा दिलेला आहे। त्याच्यामुळे 70% 80% हा समूह वर्गीकरणाच्या आणि क्रीमी लेयरच्या विरोधात आहे। आज त्यांचा लढा हा वंचित बहुजन आघाडी लढते आणि म्हणून हा आमच्याबरोबर वर्ग येईल अशी आमची असणारी अपेक्षा आहे। दुसरा महत्त्वाचा या ठिकाणी जे आहे की मराठा समाजाचा असणारा आरक्षणाची मागणी जी सुरुवात झाली मुळात त्याचं कारण की शेती आणि शेतीमध्ये जे पिकतंय त्याला योग्य भाव मिळाला नाही किंवा त्याला मोबदला मिळाला नाही अशी असणारी परिस्थिती आहे। ॲग्रिकल्चर प्राइस कमिशन संविधानिक समिती आहे। या संविधानिक समिती दरवर्षी ॲग्रिकल्चरच्या प्रॉडक्टचे प्राइस काय असावे याचे भाव त्या ठिकाणी जाहीर करत असते, परंतु त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी कुठल्याही राजकीय पक्षाने प्रयत्न केला नाही आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी जो ॲग्रिकल्चर प्राइस कमिशन म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस ज्याला आपण म्हणतो या भावाची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करेल। त्याच भावामध्ये विकत घेतलं पाहिजे हे बंधन राहणार व्यापाऱ्यांना आणि जो व्यापारी या कायद्याचा उल्लंघन करेल व्यापारी आणि त्याच्याच बरोबर बाजारपेगार म्हणून समजण्यात येईल आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल। मिनिमम सजा आम्ही तिथे असं सजेस्ट करणार आहोत ती 5 वर्षाची मिनिमम सजा त्या ठिकाणी असली पाहिजे। त्याच्याच बरोबर महाराष्ट्र शासनामध्ये सोयाबीनचं पीक फार मोठ्या प्रमाणात घेतलं जातं इतर राज्यांबरोबर। हे महाराष्ट्रात कन्झ्युम केल्या जात नाही पण हे सगळं एक्सपोर्ट होतं अशी असणारी परिस्थिती आहे। व्यापारी त्याच्यावरती प्रचंड नफा कमवतो पण शेतकऱ्याला काहीच मिळत नाही अशी परिस्थिती आहे। आम्ही असं म्हणतो आमचे 15 जरी निवडून आले तरी ज्याचं कोणाचं सरकारमध्ये आमची गरज लागेल त्याला एग्रीमेंट करायला लावणार की सोयाबीनची भाव जो आहे हा 6,000 रुपये प्रति क्विंटल त्या ठिकाणी असला पाहिजे।
कापूस आणि सोयाबीन हे दोन्हीही सेंट्रल गव्हर्नमेंटला, ज्याला फॉरेन एक्सचेंज मध्ये म्हणता येईल, एकंदरीत 1,80,000 कोटी एवढं इन्कम जनरेट करून त्या ठिकाणी देतं. त्याचा मोबदला शेतकऱ्याला काही मिळत नाही. मायनिंगच्या संदर्भातली जी एक भूमिका आहे की स्टेट बरोबर रॉयल्टी मिळते, तशाच रीतीने ॲग्रो प्रॉडक्टच्या माध्यमातून फॉरेन एक्सचेंज जे सेंट्रल गव्हर्नमेंटला मिळतं त्याच्यामधलं सुद्धा कमिशन हे मिळालं पाहिजे. आणि ते सुरुवात करून कापसाच्या शेतकऱ्याला आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याला शासन 500 रुपये प्रति क्विंटल हे बोनस म्हणून त्या ठिकाणी देणार आहे. ॲग्रो प्रॉडक्ट हा एक फॉरेन एक्सचेंज अर्नर फार मोठ्या प्रमाणात आहे की त्याच्याकडे दुर्लक्षित केला जातोय. तो फॅक्टर आम्ही असताना सगळ्यात पुढे आणतोय अशी परिस्थिती आहे. दुसरं जे आहे त्याच्यामध्ये की या दोन्ही लेबर इंटेन्सिव्ह असल्यामुळे शेतकऱ्याला ते काही परवडत नाही. म्हणजे कापूस वेचणं परवडत नाही आणि सोयाबीनच्या सीड्स वेचणं हेही त्याला असणारं परवडत नाही. आणि म्हणून MREGS ही जी स्कीम आहे किंवा महाराष्ट्रातली एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम आहे की ज्याच्यामध्ये आपण सगळेजण कॉन्ट्रीब्यूट करतो, त्या माध्यमातून शेतकरी आणि कामगार त्यांचा जो करारनामा होईल तो होईल, परंतु त्याच्यावरती जो मजूर कापूस वेचायला जाईल आणि सोयाबीनच्या शेंगा सुंगायला जाईल, या दोघांना प्रति किलो कापसाला 5 रुपये प्रति किलो हे कामगाराला दिल्या जाईल आणि 3 रुपये प्रति किलो जे वेचन करणारा मजूर आहे त्याला त्या ठिकाणी देण्यात येईल. योजना राबवत असताना BDO मार्फत ती राबवली जाईल अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरं महत्त्वाचं या ठिकाणी की धर्माच्या नावाने दंगली केल्या जातात आणि या दंगलीमध्ये मोहम्मद पैगंबरांचं नाव घेतलं जातं, काही वेळेस शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं, काही वेळेस बाबासाहेबांचं घेतलं जातं, काही वेळेस संतांचं घेतलं जातं आणि काही वेळेस दैवतांचं घेतलं जातं अशी परिस्थिती आहे. कपिल पाटील यांच्या मार्फत आम्ही असणारं विधान परिषदेमध्ये मोहम्मद पैगंबरांचं बिल हे आम्ही इंट्रोड्यूस केलं होतं. ते आजही जिवंत आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. फॅक्चर्ड मॅन्डेट येणार ह्याची एकंदरीत आम्हाला असणारं दिसतंय. आमचा अजेंडा राहणार आहे सरकारमध्ये जाण्याचा की ज्याला कोणाला आमचा पाठिंबा पाहिजे त्याला देशातल्या देवते असतील, मोहम्मद पैगंबर असेल, बुद्ध असेल, महावीर असेल, इतर कोणी असेल, यांची विटंबना करण्याचा अधिकार नाही. आणि जो कोणी विटंबना करेल तो क्रिमिनल ऑफेन्स म्हणून त्या ठिकाणी ठरवला पाहिजे आणि क्रिमिनल ऑफेन्स करून त्याच्यावरती शिक्षा ही झाली पाहिजे, तरच या ठिकाणी शांतता नांदू शकते अशी असणारी परिस्थिती आहे. एका बाजूला प्रचंड पाऊस पडतो आणि दुसऱ्या बाजूला दुष्काळग्रस्त परिस्थिती अशी असणारी परिस्थिती आहे. मी आता उदाहरण द्यायचं झालं तर जळगाव धुळे भागामध्ये उकाई हे धरण आहे
की ज्याची कॅपॅसिटी ही 90 TMC आहे. हे धरण आपण असं पाहिलं तर सुरत आणि सुरतपासून समुद्र असं जर पाहिलं तर 15 किलोमीटरचं असणारं अंतर आहे. या पाण्याचा उपयोग फक्त पॉवर जनरेशनसाठी होतो अशी असणारी परिस्थिती नाही. पण उकाईच्या खालचा भाग आपण असणारा पूर्ण बघितला, जळगावपासून ते असणारा वैजापूर, बॅकवॉटर वैजापूरपर्यंत घेऊन आलं किंवा मनमाडपर्यंत घेऊन आलं तर ते गोदावरीपर्यंत असणारं नेऊन पोचवता येतं. आणि ही जे 90 TMC पाणी दरवर्षी समुद्रामध्ये जातं, त्याचं एकही TMC पाणी वापरामध्ये नाही, फक्त इलेक्ट्रिसिटी शिवाय. हे बॅकवॉटरच्या माध्यमातून असणारं केलं तर मराठवाडा हा जो आपल्याला दुष्काळी भाग त्या ठिकाणी असणारा दिसतोय, त्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा सोडवता येईल. त्याच्यामुळे अनेक असणाऱ्या योजना त्याच्यामध्ये आम्ही असणारा आखल्यात अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरं, एम्प्लॉयमेंट वाढू शकत नाही असं या ठिकाणी सांगितलं जातं. महाराष्ट्राची एम्प्लॉयमेंटची आज गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट हे कॉन्ट्रॅक्ट हे मी त्या ठिकाणी धरतोय, हे 14 लाखाच्या आसपास आहे. ही 14 लाखाची एम्प्लॉयमेंट आपण असं धरली तर 1980 साली होती. त्यावेळेस महाराष्ट्राची पॉप्युलेशन ही 6 ते 7.5 कोटी होती अशी असणारी परिस्थिती आहे. आज 2024 आहोत. महाराष्ट्राची पॉप्युलेशन ही एकंदरीत 13 कोटीवरती गेलेली आहे अशी परिस्थिती आहे. तेव्हा येणाऱ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये वेलफेअर कन्सेप्ट ही मांडायची असेल तर एकंदरीत 2 लाख एम्प्लॉयमेंट डायरेक्ट गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट हे असणाऱ्या करता येतील. आमच्या असणाऱ्या मागच्या सरकारला सुद्धा मी ही योजना दिली होती, वर्केबल आहे म्हणत होते, परंतु करायला तयार नाहीत. याचं कारण की इथला एक वर्ग हा आर्थिक दृष्टिकोनातून सबळ झाला तर उंबरठे झिजवणारा समूह आपल्याकडे राहणार नाही, आणि उंबरठे झिजवणारा समूह आपल्याकडे राहणार नाही तर आपल्या घराणेशाहीच्या सत्तेला चॅलेंज येईल. म्हणून एम्प्लॉयमेंट त्या ठिकाणी झाली नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आज आपण बघितलं असेल की दिल्ली एन्व्हायरमेंटचा इश्यू फार मोठ्या प्रमाणात आलेला आहे. मी त्या नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीचा चेअरमन असल्यामुळे अधिक माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये 365 दिवसापैकी 323 दिवस ज्याला पेनिट्रेटिव्ह सनशाईन आपण म्हणतो, सोलर सेल्स रिचार्ज करण्यासाठी किंवा चार्ज करण्यासाठी जे सनरे पेनिट्रेशन पाहिजे हे 323 दिवसाचं आहे. ती एनर्जी आपण असताना हार्नेस केली आणि त्याच्यासाठी जागतिक बँक ही पूर्णपणे मदत करायला महाराष्ट्र शासनाला तयार आहे. पण दुर्दैवाने पॅनलिंगच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये त्याचे पॅनल्स कोणी करायचे याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ती अडकलेली आहे. आम्ही आश्वासन त्या ठिकाणी देतो की नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीचं हे हब वाढलं तर नुसतं एन्व्हायरमेंट क्लिअरन्सचा भाग येत नाही त्याच्यामध्ये, तर एक एम्प्लॉयमेंट जनरेशन सुद्धा भाग आहे. 1.5 ते 2.25 लाख यंगर जनरेशन हे सोलर पॅनल इरेक्ट करायला आणि सोलर पॅनल मेंटेन करायला
या ठिकाणी लागतील आणि ती एक एम्प्लॉयमेंट जनरेशनचा एव्हेन्यू आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. दुसरं जे आहे, महाराष्ट्रामध्ये एंटरप्रिन्युअर निर्माण करणं हे आता बंद झालंय अशी असणारी परिस्थिती आहे. आमचा थ्रस्ट हा ग्रामीण भागावरती राहणार आणि तो ॲग्रो प्रोडक्टवरती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी राहणार. महाराष्ट्रातल्या ज्या 3 युनिव्हर्सिटीज आहेत, राहुरी, पंजाबराव देशमुख, कोकण विद्यापीठ, या तिन्ही विद्यापीठाने ॲग्रो प्रोसेसिंग युनिट्स डेव्हलप केलेले आहेत. एवढंच आहे की शासन त्याला असणारा प्रोत्साहित करत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. जी स्कीम तेलंगणामध्ये राबवण्यात आली होती की लोकल एंटरप्रिन्युअर वाढवण्यासाठी त्यांनी एकेका कुटुंबाला किंवा एकेका व्यक्तीला 10 लाखाचं असताना अनुदान दिलं आणि मग 2 जण एकत्र या, 3 जण एकत्र या, तुमचं स्वतःचं युनिट तुम्ही उभं करा आणि ग्रामीण भागामधला इंडस्ट्रियलायझेशन आणि औद्योगिकरण सुरुवात करा. हा जो एक कार्यक्रम राबवण्यात आला, नवीन आहे मी असं म्हणणार नाही. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री यांनी तो राबवलेला आहे. तोच कार्यक्रम आम्ही असणारा महाराष्ट्रामध्ये राबवणार आहोत आणि यातून जे अनएम्प्लॉयमेंटला या ठिकाणी तोंड देता येत नाही असं जे म्हणतात आहेत, त्यांना नवीन एव्हेन्यू आम्ही असणारा त्या ठिकाणी दाखवणार आहोत. तो नवीन एव्हेन्यू म्हणजे की आपल्याकडे असणारा लेबर सरप्लस आहे, स्किल्ड लेबर सुद्धा सरप्लस आहे अशी असणारी परिस्थिती आहे. जगभरामध्ये मी असं म्हणेन, भारतातल्या एक्सेप्टेबिलिटी ही जर कोणाला असेल तर 3 राज्याच्या लोकांना एक्सेप्टेबिलिटी अधिक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. एक महाराष्ट्रातलं, दुसरं तामिळनाडूमधलं आणि तिसरं असणारं केरळमधलं. या 3 राज्यामध्ये बाहेरच्या देशांमध्ये एक्सेप्टेबिलिटी फार मोठी आहे. त्याचं कारण असं आहे की ते तिथल्या दैनंदिन प्रश्नामध्ये किंवा तिथल्या व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करत नाही, तर त्याच्याशी ते तिथे मिळून जुळून घेण्याचा प्रयत्न चालला अशी परिस्थिती आहे. जो नवीन एव्हेन्यू आम्ही असणारा मला सांगायला हरकत नाही की मागच्या सरकारला सुद्धा मी एक्सप्लोर करायला त्या ठिकाणी सांगितला होता. एक व्हिजिट एका मंत्र्याने जर्मनीला जाऊन सुद्धा त्या ठिकाणी असणारा दिली. पॉझिटिव्ह साईन्स त्या ठिकाणी दिसल्या, पण त्याचं सेंट्रल गव्हर्नमेंटशी घेऊन त्याला नवीन स्वरूप देण्याचा जो भाग आहे, तो भाग माझ्या दृष्टीने असणारा मोठा आहे. स्वरूप असं आहे की मी अनेक वेळा युरोपमध्ये सुद्धा जाऊन आलो, स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये सुद्धा जाऊन आलो. तिथली डेमोग्राफी ही प्रचंड मोठ्या प्रमाणात बदलते. म्हणजे त्यांच्याकडे यंगर जनरेशन कमी आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणि ओल्डर जनरेशन मोठी आहे अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे त्यांना सर्व्हिस सेक्टर ज्याला म्हणता येईल हे चालवण्यासाठी माणसं नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. आमच्या त्या डिस्कशनमध्ये त्यांची असणारी भीती त्यांनी जी व्यक्त केली की आम्हाला आमची जनता
की आमच्या देशामध्ये